खिमा बटाटाची रेसिपी आज मी बनवणार आहे. एकदम टेस्टी अशी ही राईस बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही खिमा बटाटाची रेसिपी आज मी बनवणार आहे. एकदम चटपटीत आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी हा खिमा बटाटा. जरूर एकदा ट्राय करा. अशा प्रकारे ही खिमा बटाटाची रेसिपी तुम्हा सर्वांना खूप 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 आवडेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण कढाईमध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेऊया. त्यामध्ये मी टाकलेले आहे गरम मसाले आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरलेले आणि कांद्याला परतून घेतलेले आहे. 2 सुकी लाल मिरची सुद्धा टाकलेली होती. तर कांद्याला बघा मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया खिमा. तर इथे मी अर्धा किलो खिमा घेतलेला होता, ज्याला स्वच्छ साफ करून आणि पाणी पूर्णपणे हे बघा काढून घेतलेलं होतं. खिम्याला मस्त असं आपण इथे परतून घेऊया चांगल्या प्रकारे, कारण खिम्यामधनं पाणी सुटेल थोडं-थोडं. तर ते पूर्णपणे आपण ड्राय करून घेऊया आणि हे बघा इथे मी खिमाला जो आहे ना चांगल्या प्रकारे इथे मी फ्राय करत आहे. तिथपर्यंत इथे मी हे बघा काही इन्ग्रीडियंट्स अजून कट केलेले आहे. त्यामध्ये बटाटा, टोमॅटो ते सगळं मी कट करून घेतलेले आहे आणि त्याबरोबर मसाले सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहे. आणि हे बघा किमा आपला पूर्णपणे ड्राय झालेला आहे. पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. तर इथे चांगल्या प्रकारे 5 ते 6 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे किमाला. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया काही मसाले. तर हे बघा 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1.5 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून भरून रेड चिली फ्लेक्स, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर, हाफ टीस्पून भरून गरम मसाला पावडर आणि हाफ टीस्पून टाकूया आपण यामध्ये हळद. अशाच प्रकारे तुम्हाला मसाले टाकायचे आहेत, कारण खूप चटपटीत असा हा तुमचा खिमा बटाटा तेव्हाच तयार होईल आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही खिमा बटाट्याची रेसिपी तयार होते. तर जरा सर्व मसाले आपण खिमामध्ये चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया. हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 100 ग्राम दही आणि दही त्याबरोबर टाकूया आपण इथे टोमॅटो, हिरवी मिरची आणि बटाटा. तर इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला होता, ज्याला कट करून घेतलेलं होतं. त्याबरोबर 4 हिरवी मिरची टाकलेली आहे मी आणि त्यानंतर 2 टोमॅटो टाकलेले आहे मध्यम साईजचे चिरलेले. चला मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. बिलकुल अशाच प्रकारे ही किमा बटाट्याची रेसिपी एकदा बनवा. तुम्ही राईस बरोबर, चपाती बरोबर एकदम परफेक्ट आहे. पराठा बरोबर एकदम परफेक्ट आहे खाण्यासाठी आणि खूप टेस्टी अशी तयार होते. तर चला मीठ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार. आणि थोडंसं इथे मी पाणी टाकत आहे. लगभग 1/4 ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे. तर चला मिक्स करून घेऊया पाणी टाकून. कारण दही पण आपण टाकलेली आहे यामध्ये. तर चला पहिले मिक्स करून घेऊया. मसाले खाली लागायला नकोत. हे बघा. चांगल्या प्रकारे इथे मी टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची टाकून मिक्स करून घेत आहे. आणि हे बघा तेल सुटेपर्यंत मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. बिलकुल खाली मसाला लागलेला सुद्धा नाही आहे आणि चांगल्या प्रकारे परतून सुद्धा गेलेला आहे. टोमॅटो सुद्धा थोडे थोडे सॉफ्ट झालेले आहेत हे बघा. तर आता आपण यामध्ये पाणी टाकूया, कारण चांगल्या प्रकारे आपला खिमा बटाटा शिजला गेला पाहिजे. तर आपण यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी. मिक्स करून घेऊया. हे चांगल्या प्रकारे परत आपल्याला हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आता आपण बॉईल येऊ देऊया. जेव्हा बॉईल येईल त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपण ठेवूया इथे 10 ते 12 मिनिटं, म्हणजे किमा आणि बटाटा एकदम मस्त असा आपला शिजेल. तर 10 ते 12 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि हे झालेली आहेत 10 ते 12 मिनिटं आणि हे बघा मस्त असा आपला हा तर्रीवरती आलेली आहे. किमा बटाटा आपला मस्त असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता, कारण आपण चांगल्या प्रकारे त्याला परतून घेतलेलं होतं मसाला बरोबर. आणि हे बघा एकदम परफेक्ट अशी ही खिमा बटाट्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे. खूप टेस्टी तयार होते. तर यामध्ये आता मी टाकणार आहे याचा टेस्ट वाढवण्यासाठी मीठ मसाला. यात मीठ मसाला टाकल्याने एकदम चव जी आहे ना ती डबल होईल तुमच्या याची. किंवा तुमच्याकडे मीठ मसाला नसेल तर चिकन मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया. आणि हा चटपटीत असा राईस बरोबर, पराठा बरोबर, चपाती बरोबर खाण्यासाठी परफेक्ट असा आपला हा खिमा बटाट्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर जरूर नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही खिमा बटाट्याची रेसिपी. तर चला गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया आणि गरमागरम हा खिमा बटाटा आपण इथे सर्व करून घेऊया. हे बघा एकदम मस्त असा वास सुटलेला आहे आणि टेस्टी टेस्टी असा आपला हा खिमा बटाटा जो आहे ना तो तयार झालेला आहे. हे बघा
तर गार्निश करून घेतलेलं आहे इथे मी कोथिंबीर बरोबर आणि आपली ही खिमा बटाट्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही बनवा अशा हा खिमा बटाटा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही खिमा बटाट्याची रेसिपी. मी खास कर हा खिमा बटाटा राईस बरोबर सर्व्ह करते. मला खूप आवडतो राईस बरोबर. तर तुम्हाला सुद्धा आवडेल, जरूर ट्राय करा आणि रेसिपी नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन